मी श्रुती. नवराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. ठाण्यामध्ये खरं तर अनेक एक्झिबिशन लागलेले असतात, पण आजचं एक्झिबिशन काहीतरी अनोखं असणार आहे. ते एक्झिबिशन आहे हेरिटेज कार आणि क्लासी बाईकचं. 90s किड असू दे किंवा जेनझी पीपल असू दे, यांना हे हेरिटेज साइड किंवा हेरिटेज बाईक बघायला खूप आवडतात. तुम्हालाही बघायचं असेल तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी दिगंबर यादव, हेरिटेज व्हेकल ओनर्स क्लबचा फाउंडर मेंबर. प्रचंड क्राऊड आहे आणि खूप चांगला रिस्पॉन्स आहे. ठाणेकरांनी मजा घेतलेली आहे या एक्झिबिशनची आणि मला खरंच असं वाटतंय की असे एक्झिबिशन खूप रेग्युलर झाले पाहिजेत. ठाणेकरांना अशा एजिंग ब्युटीज बघायला मिळाल्या पाहिजेत. आमचा उद्देश हे करण्यासाठी एकच आहे की ह्या गाड्या बघितल्यानंतर आहे ना, प्रत्येकाला या गाड्यांबद्दल थोडं प्रेम आलं पाहिजे. कारण बऱ्याच वेळेला असं असतं ना की ह्या गाड्या आपल्याला बघायला मिळत नाही आणि कुठेतरी सडक पडलेल्या असतात. काही लोक विचार करतात की आता काही चालत नाही, हिला स्क्रॅप करून टाकू आपण. पण यातनं त्यांना एक इन्स्पिरेशन मिळतं, एक हिस्ट्री असते या मागे काहीतरी. ओके, की आपल्याला या गाड्या अशा जोपासल्या पाहिजेत, ताकी आपण पण एका दिवशी इकडे या एक्झिबिशन मध्ये गाडी लावू शकतो. युथ खूप बघायला मिळतंय. त्याचप्रमाणे 90s किड पण आहे, ज्यांना ही स्पेशली क्रेज आहे. काय सांगाल जेनझीस पीपलला? काय सांगू, जेनझी इतके म्हणजे स्मार्ट आहेत की या क्राऊडला बघितल्यानंतर कळतंय आपल्याला 90% सगळे यंगस्टर्स आहेत आणि सगळे ते इन्स्टा आणि ब्लॉगर्स फॉलोअर्स असतात. त्यामुळे त्यांना पण असं वाटतं की नुसतं त्या व्हिडिओमध्ये का बघायचं, आपण आज खरं जाऊन ऍक्च्युअल बघू की आपल्या नजरेने जे बघतो आपण त्याची वेगळी मजा असते. काय पॉझिटिव्ह कसा रिव्ह्यू येतो एकंदरीत तिकडनं? खूप छान. एवढी लोक आम्हाला सांगतायत अहो रेग्युलर करत जा, आम्हाला हे गाड्या बघायला मिळत नाहीये. आणि कोणाकोणाच्या आहेत मी तुम्हाला सांगतो, नाशिक, पुणे, मुंबई सगळ्या ठिकाणून गाड्या, डोंबिवली सगळ्या ठिकाणून गाड्या आलेल्या आहेत. येस, माझं नाव दीपक तळेकर. ही माझी बाईक आहे. ही 1982 सालची बाईक आहे. ही आधी पुण्याला होती. मी 2015 मध्ये मुंबईमध्ये आणली. तेव्हापासून मी ती रेग्युलर मी त्याचं मेंटेनन्स करतोय. दर 2 महिन्यांनी तिचं सर्व्हिसिंग करावी लागते. डेली त्याला पाणी लावत नाही, फक्त हे त्या एक्झिबिशन मध्ये तुम्ही तुमची एक हेरिटेज बाईक ठेवलेली आहे. कसा रिस्पॉन्स येतोय लोकांकडून? खूप छान आहे. अगदी म्हणजे सकाळपासून अगदी 2 मिनिटं सुद्धा थांबलेली नाही गर्दी. अतिशय उत्तम असं आहे. ठाण्यामध्ये रिस्पॉन्स चांगला आहे अगदी. काय सांगाल जेनझी पीपलला की कसं वाटतंय त्यांच्याकडून, त्यांचं मत काय येतं तुमच्यापर्यंत? ते पण खुश, सगळ्यांना आवडली बाईक. सगळे बोलतात छान ठेवली आहे, चांगलं मेंटेनन्स केलंय. माझं नाव समीर शेख आणि ही माझी गाडी वेस्पा 150. बेसिकली दिस इज इटालियन, आपण बोलतो इटालियन मॅन्युफॅक्चरिंग बोलू शकतो याच्यावर. आणि ही 1962-64 मॉडेल आहे. याच्यामध्ये एक वैशिष्ट्य होतं, हे ना टॉप हेड मीटर होतं. आणि ही माझ्याकडे नाहीतरी आता 15-1 वर्ष आहे माझ्याकडे. तर आहे 15 वर्ष आहे. कशी मेंटेन ठेवली? बेसिकली या गाड्यांना मेंटेनन्स कमी आहे असं मी सांगू शकतो. कारण इंजन वगैरे हे याच्यामध्ये काही इलेक्ट्रॉनिक वस्तू जास्त युज केलेल्या नाहीये. त्याच्यामुळे या गाड्या जास्त मेंटेनन्स देत नाही. वन किक वर स्टार्ट हो 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 नक्की. हो चालवतो अजूनही. मला वाटतं ठाणेकरांना बघून क्रेज वाटत असेल की ही बाईक आणि तुम्ही चालवताय. कसं काय मिळतं? पॉझिटिव्ह रिव्ह्यू मिळतो? पॉझिटिव्ह रिव्ह्यू. परत प्रत्येक म्हणजे मला असं वाटतं की हाय एंड व्हेकल वाला पण एक थम्सअप देऊन जातो आणि ते एक बरं वाटतं. म्हणजे मेंटेन ठेवल्यामुळे चालवताना बरं वाटतं. हे जे मॉडेल घेतलेलं तेव्हा हाच कलर होता की वेगळा होता की तुम्ही करून घेतला? नाही, ह्याचा बेसिकली हा कलर होता आणि म्हणजे नंतर रिपेंट करून घेतली. ओके. हो. तुमच्याकडे ही बाईक? ही जवळजवळ माझ्याकडे 5-1 वर्ष आहे. आणि याचं सर्व एक मॉडेल आहे इकडे आपल्याकडे, जे आहे लॅम्ब्रेडा. हे आहे लॅम्बी 150 रेड अँड व्हाईट. तर ही इटालियन आहे, पण ही इंडियामध्ये नंतर आलेली गाडी, जी ऑटोमोबाईल पार्ट्स ऑफ इंडियानी त्याचं प्रोडक्शन केलं होतं आणि लॅम्बी म्हणून तिला लॉन्च केली होती. ही माझीच गाडी आहे, मेड इन इंडिया, लॅम्बी 150. ही पण रेग्युलर नेहमीच प्रकारे मी चालवतो. युथला काय सांगाल की तुम्ही असं जे मेंटेन केलेलं आहे? कारण की आताची पिढी कसं
एखादी वस्तू घेतली आणि 2-3 वेळा वापरली फेकून दिली. पण हे जे तुम्ही एवढी वर्ष मेंटेन केलेलं आहे, काय सांगाल युथला याच्याबद्दल? मी एवढंच सांगेन की काय आता या गाड्या आता बघायला मिळत नाही, त्यामुळे या गाड्या आपल्याला जपल्या पाहिजेत आणि मेंटेन ठेवल्या पाहिजेत. आणि कुठेही जर असं दिसतं की गाडी एखादी संपत चालली आहे तर ती परत जिवंत करायला पाहिजे, कारण त्या पुढच्या जनरेशनला त्याच्या पुढे या गाड्या परत दिसणं फार कठीण आहे. आणि याच्यासारख्या मजबूत गाड्या आणि रिलायबल गाड्या आजकाल अशा बनतही नाहीत माझ्या मते तरी. तर मी खूप एन्जॉय करतो ह्या चालवायला. आत्ताच्या ज्या गाड्या आहेत त्या पुढच्या एक्झिबिशन मध्ये येत्या काळामध्ये येतील का? सांगणं फार अवघड आहे, कारण का मी आत्ताच्या गाड्या चालवतच नाही. माझ्याकडे एकही नवीन गाडी नाही. मी रेग्युलर यूज साठी पण जुनीच गाडी वापरतो. माझ्याकडे लॅम्ब्रेटा आहे, वेस्पा आहे, तर माझी रेग्युलर यूज साठी माझ्या ह्याच गाड्या आणि ह्या प्रॉपरली मेंटेन करून मी व्यवस्थित रोज वापरतो. खूप छान आहे सगळं आयोजित केलेलं आणि क्राऊडही त्याच्यात उत्साही आहे की त्यांना नवीन काहीतरी बघायला मिळतं. मागच्या वर्षी रेमंड्सने केलं होतं, यावर्षी आपले HUCT. प्रपोज करतायत आणि येणाऱ्या कालावधीत आपणही ठाणे ट्रॅफिक पोलीस कडनंही त्याचं आयोजन 26, 27, 28 या 3 दिवशी आपण वेगळ्या आणि करणार आहोत. So, hi, this is Devansh Yadav, and I own this Toyota Crown. I've been driving it for the past 3 years. जब ये 21 का था तभी मैंने ये फर्स्ट कार परचेज किया था और I'm 25 now and the car is pretty much restored back to its original glory and she's a daily driver, one start and I drive her every day. So ये गाड़ी at that time to import vehicles you needed license और ये सब कार्स जितने भी इधर imported cars है वो सब कार्स import license के थ्रू लाइसेंस राज के वक्त आए हैं and they were imported by private car holders called this car was imported by Auto Riders Group and it was used by the owner of Toyota, Lakozi Toyota at that time. And then I was lucky enough to get this car through him and now she's my baby.